हरिओम. आज मंगळवार 21 जानेवारी 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. ऐकूया त्यांचे विचार. नामाचा अनुभव. नामाचा अनुभव कोणता? नामाचा अनुभव नामाव्यतिरिक्त दुसऱ्या कशात पाहू नये. म्हणजे नामापासून दुसरं काही मिळवायचं आहे ही कल्पनाच नसावी. नाम मुखी येतं हाच नामाचा अनुभव. ज्या प्रमाणात आपल्या हातून नामस्मरण घडलं त्या प्रमाणात आपल्याला नामाचा अनुभव आला असं समजावं. अखंड नामस्मरण टिकले की पुरा अनुभव आला. नामस्मरण करता करता चित्त एकाग्र होतं. देहबुद्धी विसरून नाम घेणं हेच निर्गुण होणं आहे. मी कोण आहे हे कसं ओळखावं? मी कोण आहे हे ओळखायला जडाने म्हणजेच वाचेने नाम घेण्यास सुरुवात करावी आणि ते नाम अखंड घेण्याचा प्रयत्न करावा. मग ते मनाने आतल्या आत होऊ लागतं. पहिल्यानेच आपल्या प्रयत्नाने मनाला नामाचं वळण लावण्याच्या नादी लागू नये, कारण ते फारच अवघड आहे. नाम घेता घेता देहाचा विसर पडल्यावर मी कोण आणि देव कोण हे आपोआप कळायला लागेल. भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होते. दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असलं म्हणून बिघडलं कुठे आहे? काळोख्या रात्री जशी काठी आधाराला असते तसं संसारात नाव आहे. खाज खळगे काठीच्या योगाने टाळता येतात. तसंच मोह लोभ इत्यादी संसारातल्या अडचणी नामाने समजतात आणि दूर करता येतात. विस्तवाजवळ तूप ठेवलं की ते वितळतं. तसं नामाची शेवटची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे. हाच नामाचा अनुभव आहे. पण लोक नामाबद्दल ऐकूनच घेत नाहीत. जर कोणी ऐकून घेतले तर ते बिंबून घेत नाहीत, त्याचं मनन करत नाहीत आणि मनन करून ज्यांना ते पटले तर ते पटले असूनही नाम घेत नाहीत. अडचणी असल्या तरी नाम घेता येतं बरं. म्हणून नामस्मरण न करण्याबद्दल सबबी सांगू नका. सबब सांगितले की त्यापासून लबाडी उत्पन्न होते. लबाडीतून आळस उत्पन्न होतो आणि आळसाने सर्वनाश होतो. आपण रोज उठल्यावर भगवंताचं स्मरण करण्याचा नियम ठेवावा. स्नान वगैरे गोष्टी झाल्या तर कराव्याच, पण त्याच्यातून अडून बसू नये. भगवंताचं स्मरण हे मुख्य आहे. अखंड नामस्मरण ठेवायला सोवळ्या ओढ्याचं बंधन नाही. अखंड स्मरणच सोवळं आहे. उपासना कोणतीही असली तरी नामाशिवाय ते पचनी पडत नाही. महत्व नामाला आहे. निरनिराळ्या देशातले अन्न निरनिराळं असतं, पण ते पचवण्याकरता लागणारं पाणी इथून तिथून सर्व सारखंच आहे. पाण्याशिवाय कोणतेही अन्न पचणार नाही. त्याप्रमाणे उपासना रूपी अन्नाला पचवण्यासाठी नामरूपी पाण्याची जरुरी आहे की नाही? हो. आणि म्हणून नामाला महत्व देऊन ते सतत घेण्याचा अभ्यास करावा. कसाही प्रसंग आला तरी नामस्मरण सोडू नका. त्यातून परमात्मा हात देईल. नाम घ्यायला स्वतःचीच आडकाठी असते. ती दूर केली तर नामाचा अनुभव आल्या वाचून राहणार नाही. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.